आकाला हवाय जेलमध्ये पीए. कराडकडून स्लीप एपनिया आजाराचं कारण. कोर्टानं फेटाळली आकाची मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्येशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सीआयडीच्या अटकेत आहे. मात्र याच बीडच्या आकानं जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंटसाठी खासगी पीए सोबत देण्याची मागणी कोर्टाकडे केली. त्यासाठी स्लीप एपनिया या आजाराचं कारण देण्यात आलं. मात्र कोर्टानं तुरुंगातील व्यक्तीसोबत खासगी व्यक्ती ठेवता येणार नसल्याचं अखेर स्पष्ट करत वाल्मिक कराडची मागणी फेटाळून लावली. मात्र कराडनं दावा केलेला स्लीप एपनिया हा आजार नेमका काय आहे पाहूया. झोपेत असताना श्वासोश्वासात अडथळे येणं आणि गुदमरल्यासारखं वाटणं, झोपताना घाम येणं आणि छातीत दुखणं, झोपताना जोरात घोरणं, अस्वस्थ वाटणं, जास्त वजनानं ग्रस्त असलेल्यांना जास्त धोका, मानेचा आकार 17 इंचांपेक्षा जास्त असणाऱ्यांना धोका. हे असं असलं तरी तज्ञांनी मात्र स्लीप एपनिया असलेल्या रुग्णासोबत 24 तास मदतनीस असण्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलंय. सीपॅपचा अर्थ हाच आहे की कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअर प्रेशर. तर हे जे यंत्र आहे, ह्या यंत्राने ते त्या व्यक्तीचा जो श्वास कमी पडतो तो त्याने दिला जातो आणि ती व्यक्ती झोपेत हे यंत्र लावते. या यंत्राचं असं आहे की त्याला एकदा त्या व्यक्तीला माहिती करून दिली की ती व्यक्ती स्वतः हे वापरू शकतं. त्याला शेजारी प्रत्येक वेळेला तिथं तज्ज्ञ डॉक्टर किंवा नर्स सिस्टर असायलाच असं पाहिजे असं नाही. वाल्मिक कराडनं सीआयडी पुढे शरणागती पत्करल्यानंतर कोर्टानं कराडला 15 दिवसांची कोठडी सुनावली. तर कराडकडून दररोज नवनव्या मागण्या केल्या जात आहेत. मात्र स्पेशल ट्रीटमेंटची मागणी कोर्टानं फेटाळली असली तरी शासकीय व्यक्तीकडून सुविधा देण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे कराडला आधीपासूनच पोलीस मदत करत असल्याची शंका उपस्थित केली जाते. आणि आता कोर्टानं शासकीय व्यक्तीची मदत देण्याचे निर्देश दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.